एवढे शाप दिलेत ना त्या माणसाला, किंदरकात जाळा येतो. ए सुलो, कशाला शाप देतेस? नाही तर मग काय करू? ती मला जेव्हा कळलं नाही सगळं प्रकरण इथे घडलंय, काय अवस्था झाली होती म्हणजे. आजचा ठोका चुकला होता राजा. ए सुलू, काय नाही होणार तुझ्या दीपला. हा, एवढं झालं ते बघ आधी. यमाला सुद्धा 4 वेळा जन्म घ्यायला लागेल माझा जीव घ्यायला. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको तू. तस मारलो होतं. सॉरी 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 लागलं. सॉरी 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 लक्षात नाही आलं रे माझ्या. गद्धड्या. ई घामाचा वास येतोय. वास येतोय? हो बघ येतो ना. कुठं वास येतो? इशी, तिकडे बस घाण वास येतोय, खरंच येतोय. रोचनाताई, आपण निघूयात. नाही, मला काही डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत. जाऊ मी. काळजी घेशील ना, जीवाला घोर नको लावू माझ्या. येते. कसं काय झालं रे? केवढं लागलंय तुला? अरे माझं सोड, तुझं काय झालं? कशाबद्दल बोलतोयस तू? अरे कशाबद्दल म्हणजे तुझं आणि प्रीतीचं लग्न तू बोललास का बाबांशी? नाही, कधी बोलणार आहे? मी काल गेलो होतो बाबांशी बोलायला. हा मग? अरे पण त्यांचा मूड खूप चांगला होता रे, आणि मला तो खराब करायचा नव्हता. दादा, तू जर त्यांना वेळेत सांगितलं नाही ना तर त्यांचा मूड अजून खराब होईल. आणि कधी सांगणार आहे? तुझी आणि ते काय नाव तिचं तन्वीच्या लग्नाची सुपारी फुटल्यावर. दादा, माझं ऐक, लवकरात लवकर सांग बाबांना. सगळी गडबड होईल.